नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहत आहे तर डिजिटल अहिल्यानगर. आता आपण आहोत सिव्हिल हाडको गणेश चौक या ठिकाणी. या ठिकाणी सध्या एका बोर्डची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे आणि नगर शहरात हा बोर्ड सध्या चर्चेचा विषय ठरलाय. आणि तो बोर्ड म्हणजे आपण पाहू शकता, आपलेच गद्दार. नेमका आता आपलेच गद्दार कोण आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही प्रभाग क्रमांक 3 चे शिवसेनेचे उमेदवार काका शेळके जे आता पराभूत झालेले आहेत, तर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर आपल्या ऑफिसच्या बाहेर एक बोर्ड झळकतोय आणि तो सध्या नगरकरांचं लक्ष वेधून घेतोय. आपलेच गद्दार. नेमकं आता आपलेच गद्दार कोण? आता ते बोर्ड कोणी लावलं हे मला माहीत नाही बरं का. पण आता माझ्या ऑफिसच्या बाहेरच आहे. पण जेवढे माझे कार्यकर्ते आहेत, की ज्यांनी महिनाभर, दीड महिना झाला, आज रात्रीचे दिवस, दिवसची रात्र करून पळाले बिचारे. काल त्यांनी लय तळतळ करून रडले आणि नंतर त्यांनी मला बोलले, की "काका बुवा आपल्याला काय प्रॉब्लेम झाला? आपल्या विरोधात एवढे का गेले?" आता मी लोकसभेच्या वेळेस बी काम केलं, विधानसभेच्या वेळेस बी काम केलं, काय आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आज प्रत्येक घरात काही ना काही काम केलेलं आहे. जेणेकरून एवढं असताना सुद्धा जर माझ्यासारख्या माणसाला इतके म्हणजे मतदानाचा इतका फरक पडतो. म्हणजे मी जर उद्या जर माझी इच्छा उडाली आहे येऊन, की आता राजकारण नाही खेळावं. कारण की जर सगळी सेटलमेंट असेल, प्रत्येक गोष्टीला ॲडजस्टमेंट करत असेल, सगळे मोठ्या लेव्हलवर होत असेल. आता मी गरीब घरचा आहे. माझ्या मागे नाही कोणी नगरसेवक, ना कोणी पुढारी, ना माझ्या खानदानीतलं कोणीच नाही. मी एकटाच आहे, की जेणेकरून माझी फक्त पहिल्यापासून एकच असतं, की आपल्याला गोरगरिबासाठी काहीतरी करायचंय. त्यामुळं मी करत गेलो. पण आज मला त्याचं फळ असं भेटलं, की पार म्हणजे सगळे माझ्या विरोधात म्हणजे तुम्हाला सांगतो, खासदार माझ्या विरोधात, जिल्हा प्रमुख माझे घर टू घर फिरले माझ्यासाठी. याच्यातच मी जिंकले, जवळ-जवळ जिंकल्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकांचे मनं तोडली यांनी, की भाऊ काका शेळके वाईट. हे सगळ्यात चुकीचं. पण लोकांच्या मनातून मी तुटलेलं नाही. आणि मी बी लोकांच्या मनातून म्हणजे तुटू देणार नाही. मी त्यांच्यासाठी कधी बी मदत करणार. आता तुम्ही मला सांगा, जर मी बूथवर एवढे 50-50 कार्ड पकडून देतोय बोगस, तरी आता ठीक आहे, मी पोलिस स्टेशनला गेलो, कोणी गुन्हा दाखल केलाय, सगळं झालं. एकही इलेक्शन अधिकारी तिथं आला नाही, की त्या माणसांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला. मी 2 माणसं पकडून बी दिले तिथं डायरेक्ट मतदान बूथमध्ये, की हे बोगस मतदान करताना. एवढं असून बी जर प्रशासन एवढं जर म्हणजे हे असेल, की बुवा त्यांना त्यांचेच माणसं आणायची असतील, तर माझं हात जोडून विनंती आहे, की इथून पुढं कोणीच समाजकार्य करावं नाही. सरळ-सरळ ते म्हणतील ना, हा माणूस नगरसेवक, तर सगळ्यांनी मान्य करावं, हेच माझं म्हणणं आहे. बरं, आता जसं की तुम्ही आता म्हटले, की तुम्ही खासदारकीलाही काम केलं, आमदारकीलाही काम केलं. मग नेमकं आता हा निशाणा कुणाकडे आहे गद्दारीचा? आता तुम्ही म्हणताय बोर्ड मी लावला नाही, कार्यकर्त्याने लावला असेल, कोणीतरी लावला असेल, पण नेमका आता हा इशारा कुणाकडे आहे? समझने वालों को इशारा काफी रहेगा. जास्त बोलण्यात काय मजा आहे. जे आहे ते आणि पुढे घोडागाडी अजून जवळ नाही. येतं ना शेवटी त्याला काही फरक पडत नाही. सगळ्यांची कामं होतील. मी बी लोक म्हणजे जनतेतला आहे आणि जनतेतच राहणार मी मरेपर्यंत. मी काय असं लगेच एसीच्या गाडीत बसणार आणि विमानाने जाणार हे आपल्या बापांनी नाही शिकवलं. पण माझं एकच तत्व आहे, की जे हे ज्यावेळेस माझ्याकडे येतील ना, त्यावेळेस मी सगळ्यांना उत्तर देणार. पण तुमची एक भूमिका आम्ही नेहमीच पाहत आलोय, लढायचं आणि लढायचं. न डगमगता आणि प्रामाणिकपणे काम करता. त्याचा कुठेतरी तुम्हाला एक याचा काय म्हणतात त्याला पावती मिळाली काही? हां, 100% त्याची पावती मला मिळाली का? की त्यांना एक समजलं, ह्यो माणूस जर निवडून आला, तर ह्यो आपल्याला वर चढवेल आणि माझं सगळं मी सत्याच्या मागे पळणारा माणूस आहे. मला खोटं आवडत नाही. कोणी गोरगरीब जनता कोणी बी असो, पैशावाले जरी असले आणि त्यांनी मला फोन केला, मला ह्या अडचण आहे आणि खरंच ते त्याच्यातून असेल, तर मी 100% तिथं उभा राहतो. हे सगळ्या नगरला माहिती आहे. मी काय हाडको पुरता नाही, अख्ख्या नगरमध्ये. आता मला वैद्यकीय मदत कक्षाचं जे माझं पद होतं, त्या पदाच्या जीवावर मी जिल्ह्यात हजारो नागरिक म्हणजे चांगले केलेत आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते, त्यांच्याकडून मी काही निधी अजून त्यांना दिलेला आहे. कधीच कोणत्या गोष्टीत थांबलो नाही. मी सांगतो अख्ख्या नगरमध्ये कोणत्याही नगरसेवकाची ॲम्ब्युलन्स नाही. मी काही घरचा लाख्या नाहीये. पण मी फक्त गोरगरिबांसाठी ॲम्ब्युलन्स घेतली, की जेणेकरून त्या ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हरचे आणि ॲम्ब्युलन्सचे पेट्रोलचे पैसे सुद्धा काही वेळेस मी स्वतः देतो, की यांच्याकडून पैसे नको घेऊ बाबा, हे गरीब आहेत. पण आज त्याची पावती मला भेटल्यावानी वाटते. आता नगरकर सुज्ञ आहेत. त्यांना समजेल, की काय करायचं, काय नाही करायचं. नगरकरांना माहिती आहे, की माझ्या मागे उभं राहायचं, का नाही राहायचं. तर ह्या मोठ्या लोकांच्या मागेच उभं राहायचं आणि यांच्या दडपशाहीलाच सगळ्यांनी ऐकायचं. धन्यवाद सर. डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधला.